कोणतरी चुकीच्या बातम्या उमेदवाराने आमच्याकडे खंत बोलून दाखवली, आम्हाला डावललं जाते. कुठल्याही उमेदवारानं कुणीही खंत बोलून दाखवलेली नाही. चला ठीक आहे, एकदा म्हणतोय ना तर बघूच की या गटातून जिल्हा परिषदेसाठी अरुण आबा गोरे हे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आहेत, जे स्वयंघोषित उमेदवार म्हणून फिरतायत. अनिल देसाई जे दुसऱ्याला उपरा म्हणतायत ते मुळातच या गटामध्ये उपरे आहेत. यांनी एक आव्हान दिलं होतं की गोरे यांनीच उमेदवारी करावी आणि खास करून या राज्याचे जे मंत्री आहेत जयकुमार गोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि पाहिजे तर त्यांनी उमेदवारी करावी. मला या ठिकाणी त्यांना सांगायचं आहे की तुम्ही आव्हान कुणाला देताय? अशी आव्हानं पेलणं आणि त्या आव्हानाला धूळ चारणं हा ज्यांची आवड आहे, पॅशन आहे, अनेकांनी त्यांना आव्हानं दिली आणि त्यांची आव्हानं तितक्याच ताकदीनं परतवून आपली विजयी पताका सगळ्या महाराष्ट्रामध्ये फडकवतायत. अशा नेतृत्वाला अशा स्वरूपाची चुकीची बातमी केली तर त्या पद्धतीची लोकांच्या मध्ये कुठलीही या बोलतापेला कोणी बळी पडणार नाही. तो संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न जरी करत असले तरी उपरे नाहीत. त्यांचा या मतदारसंघाशी कनेक्ट आहे, गावागावामध्ये काम आहे आणि त्यामुळे उपरा हा जो शब्द आहे तो मुळात त्यांनी पुन्हा वापरू नये. कारण तुम्ही मुळातच इथंच उपरे आहात. तुमचं पथक फिरतं इथं आले आणि अजून तुम्ही कुठं कुठं फिरत जाणार आहे ते आम्हाला माहिती आहे. त्यामुळं आपण आता ती भाषा उपरेपणाची किंवा उपरा ही भाषा वापरू नये. हे उपरे नसून या जिल्ह्यातले सुपुत्र आहेत. जिल्ह्यातला सुपुत्र कुठल्याही गावचा सामान्य खेड्यातला नागरिक जिल्ह्यामध्ये कुठेही जाऊन उभा राहू शकतो. आणि कुठेतरी चुकीचा प्रचार की तिथं धनगर समाजाला डावललं जातंय, लोणारी समाजाला डावलतं. एकीकडे तुम्ही सांगताय की गोरेंनी मैदानात यावं आणि एकीकडे पुन्हा कशासाठी तुम्ही अशा स्वरूपाचं पळपुटेपणाचं धोरण घेताय? कुठेतरी काडी लावण्याचं काम, धनगर समाजाला डावललं, लोणारी समाजाला डावललं, मराठा समाजाला डावललं, असं न होता. कारण हा जिल्हा परिषदेचा निवडणूक आहे आणि या गटातला कुठलाही नागरिक खटावमध्ये, फलटणमध्ये, साताऱ्यामध्ये, कराडमध्ये कुठंही जाऊन जिल्ह्यामध्ये उभा राहू शकतो. मुळात लक्षात घेतलं पाहिजे.